हे बघ ना, मी घर बनवलंय. अरे किती छान आहे हे घर, अगदी स्वप्नात असतं तसं. असंच घर आपले देखील पाहिजे होतं, मायेची ऊब असणारं आणि आनंदाचा वास देणारं. आता आपलंही घर तुझ्या स्वप्नातल्या घरासारखंच असतं, हसणारं, खेळणारं, नात्यांमधला ओलावा जपणारं. आता स्वप्नातलं घर घेईल अस्तित्वात आकार. घर बांधणीसाठी एक विश्वसनीय नाव म्हणजे ज्ञानहिरा बिल्डकॉन. प्रोप्रायटर इंजिनियर निकेतन नानासाहेब कांबळे. आता कल्पनेला वेग द्या आणि घडवा आपले विश्व. यू ड्रीम इट, वी बिल्ड इट. यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या, कारण आम्ही जपतो घरासोबत ऋणानुबंध. कारण आम्ही जाणतो घरातील घरपणाची भावना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या मातीत कैक महापराक्रमी योद्धे होऊन गेले. हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एका सामान्य घरातील माणसाकडून असामान्य कार्य घडविले. याच प्रेरणेतून पुढे मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. त्यांच्या घोड्यांच्या टापाखाली लाहोर, पेशावर पर्यंतचा मुलूख येऊन गेला. महाराष्ट्रातून झालेली स्वराज्याची मुहूर्तमेढ संपूर्ण देश व्यापून गेली. 1761 मध्ये अहमद शाह अब्दालीने भारतावर तिसऱ्यांदा आक्रमण केलं. या आक्रमणाला थोपवण्यासाठी शेकडो किलोमीटर दूरवर जाऊन अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये व रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये जानेवारी महिन्यात अफगाण लुटेरा अब्दालीच्या विरुद्ध लढण्याचा पराक्रम केला. देशातील अनेक राजांनी अहमद शाह अब्दाली बरोबर संधान करून आणि शरण येऊन आपलं राज्य वाचवून ठेवलं. परंतु देशावर आलेलं आक्रमण रोखण्यासाठी मराठा पानिपतला रवाना झाले होते. पानिपतमध्ये शिंदे घराण्यातील अनेक शूरवीर कामी आले. त्यात प्रामुख्याने दत्ताजी शिंदे, व्यंकोजी शिंदे आणि जनकोजी शिंदे यांनी आपला देह ठेवला. महादजी कसेबसे वाचले, पण युद्धानंतर पुनःशहा उभारी देत मराठ्यांचा भगवा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवला. आणि तेच हे कण्हेरखेडचे याच मातीतील जन्मलेले शिंदे घराणे, म्हणजेच महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड. असे म्हणतात की महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील उमरा ना उमरा पानिपतच्या युद्धासाठी कामी आला. हजारो बांगड्या फुटल्या. असामान्य कर्तृत्व गाजवणारे, देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे शूरवीर या महाराष्ट्राच्या मातीतून शेकडो किलोमीटरवर जाऊन कामी आले. आज कण्हेरखेडमध्ये त्या शूरवीरांचे स्मरण म्हणून 14 जानेवारी हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 2020 पासून महेश पाटील बेनाडीकर यांच्या संकल्पनेतून तसेच कण्हेरखेड मधील अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यामधून पानिपत शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. मागील वर्षी सन 2020 साली पानिपतकार विश्वास पाटील यांनी उपस्थिती देऊन पानिपत म्हणजे मराठ्यांचा पराजय नसून ती पराक्रमाची आणि शौर्याची यशोगाथा आहे आणि हा शौर्यशाली जाज्वल्य इतिहास आपल्याला संपूर्ण जगामध्ये अभिमानाने सांगायचा आहे. याही वर्षी कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर पानिपत शौर्य दिवस हा शासकीय नियमावलीस अनुसरून आणि मर्यादित स्वरूपामध्ये पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. माधवराव शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कोरेगाव तालुक्याचे आमदार महेंद्र शिंदे, महेश पाटील बेनाडीकर आणि पानिपतातील वीर योद्ध्यांचे वंशज राम नारायण मराठा हे विशेष करून उपस्थित होते. यांच्यासह कण्हेरखेड ग्रामस्थांच्या व समस्त शिंदे परिवार, त्याचबरोबर असंख्य शिवप्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये समाधी स्थळावर फुले अर्पण करून वाड्याच्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कोरेगावचे आमदार महेश शिंदे, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद सभापती महेश पाटील बेनाडीकर, गोवा मराठा मित्रमंडळ व शिवसंस्कार भारतचे कार्याध्यक्ष BM चौगुले, शिवकालीन शस्त्रांचे जतन करणारे तसेच शास्त्राचे अभ्यासक गिरीश जाधव, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र सदस्य स्वातीताई पिसाळ, मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र समन्वयक संदीप पोळ, बाप्पू क्षीरसागर, लहुराज दरेकर, शिवतेज संघटना बेळगावचे प्रवीण सावंत तसेच कण्हेरखेड सरपंच संजय शिंदे, ॲडव्होकेट विजय शिंदे, ॲडव्होकेट जयदीप शिंदे, शेखर शिंदे, सुभाष पवार, समीर शिंदे, केशव शिंदे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, TLN मराठी, कण्हेरखेड. आणि त्या ठिकाणी संक्रांतीचा वाण आपण तिथे घेतो. तशा पद्धतीनं पुढच्या वर्षीपासून या सगळ्या महिला राजवाड्यामध्ये हा कार्यक्रम करतील अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही कण्हेरखेडवासी नक्की करू. कारण याचं महत्व घराघरात पोहोचलं पाहिजे. हे सहज मिळालेलं नाहीये.
काही वीरांनी आपलं रक्त पानिपतच्या युद्धामध्ये सांडलेलं आहे. पानिपत मध्ये जरी आपण हारलो असलो तर पानिपतचा इतिहास एवढा मोठा आहे की तिथं मराठ्यांची किंमत काय आहे, तिथं काय परिस्थिती निर्माण झाली. जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना हे माहित आहे की हे इथं असलेलं स्मारक हे साधं सुद्धा स्मारक नाहीये. या स्मारकाकडून मिळणारी ऊर्जा जी आहे, मिळणारी स्फूर्ती जी आहे ती कित्येक पिढ्या घडवणारी आहे, अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहे. म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा अत्यंत मोठेपणानं, अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये आपल्याला करायचा आहे. तुम्हा सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आहेच. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. तुमचे आशीर्वाद यापुढेही आमच्या पाठीशी राहतील आणि तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम आपण सगळेजण अत्यंत सुंदर आणि रुबाबदार असा करूयात. या शहीदांना, या शूरवीरांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम निश्चितपणे उत्तरोत्तर वाढवत नेऊयात. एवढीच आज या शूरवीरांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना एक अपेक्षा करतो की हा कार्यक्रम असाच पुढं चालू राहावा. या राजवाड्याचं वैभव वाढत जावं. इथं असलेल्या स्मारकांची महती घराघरामध्ये पोचावी, महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये पोचावी, नव्हे देशातल्या प्रत्येक घरात पोचावी की कणेरखेडमधलं स्मारक आहे. त्या स्मारकाला म्हणजे इथून लोक आणि सगळ्या देशातून लोक पानिपतला जातात आणि पानिपत मधली माती आपल्या कपाळाला लावतात आणि धन्य मानतात. त्याच पद्धतीनं ही कणेरखेडची माती आहे, इथं शूरांचे स्मारक आहे, इथली माती आपल्या कपाळाला लावली तर खऱ्या अर्थानं आपण शूरवीरांचे वंशज आहोत. आपण त्यांचे पुढे वारसा चालवणारे आहोत. आपण त्यांचा इतिहास पुढं निर्माण करणारे आहोत, त्या इतिहासाची जाण ठेवणारे आहोत असं म्हणायला काही हरकत राहणार नाही. मी माझे प्रास्ताविकेचे 2 शब्द संपवतो आणि यानंतर माननीय महेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपणा उपस्थितांना मार्गदर्शन करावं. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रथम या शौर्य भूमीला, या वीरभूमीला मी वंदन करतो. ही वीरांची भूमी कणेरखेड ही महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात पोहोचली पाहिजे. म्हणून आपण हे कणेरखेडला पानिपत शौर्य दिन हा साजरा झाला पाहिजे अशा रीतीने एक संकल्प आपण मागच्या वर्षी घेतला. आणि हा संकल्प घेत असताना सातारा जिल्हा आणि आमचे काही शिवप्रेमी सहकारी यांनी ठरवलं आणि हा ठरवत असताना विचार केला की कित्येक वर्ष हरियाणातील पानिपत या शौर्यभूमीवरती आम्ही दरवर्षी जातो, नतमस्तक होतो आणि नतमस्तक होत असताना तिथला जो रोड मराठा समाज आहे त्यांचे वंशज राम नारायण इथं उपस्थित आहेत आणि तो शौर्यभूमीवरती जो सोहळा पाहिल्यानंतर, जो उत्साह पाहिल्यानंतर मराठाचा जो स्वाभिमान आहे निश्चितपणाने तिथं तुम्हाला अनुभव असेल. आणि तो स्वाभिमान आणि अभिमान आणि पानिपतच्या रणभूमीवरती जो चित्कार, जो ललकार तो त्या ठिकाणी आम्ही अनुभवला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की पानिपत मध्ये एवढा मोठा शौर्य सोहळा होतो पण महाराष्ट्र त्या दिवशी शांत का? महाराष्ट्रात कुठेही पानिपत शौर्य दिन का साजरा होऊ शकत नाही? महाराष्ट्रात प्रत्येक घरातील प्रत्येक उंबरा हा पानिपतच्या रणांगणावर कामी आलेला आहे. आणि असं असताना आपण महाराष्ट्रात पानिपत शौर्य दिन साजरा का करू शकत नाही? आणि त्या विचाराने शेखर शिंदे ते नेहमीच पानिपत वरती येतात आणि आमच्या दोघांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून ठरलं की आपण महाराष्ट्रात कार्यक्रम करायचा असेल तर आपण कुठं करू शकतो, त्याच्यासाठी योग्य भूमी म्हणजे कणेरखेड आहे. कारण या भूमीनं, ह्या मातीनं इतके शूरवीर पराक्रमी महापुरुष दिलेले आहेत. एक एक नावं म्हणजे तुम्ही खूप मोठी नावं. लाहोरला साबाजी शिंदे यांनी पूर्णपणे जिंकलेलं होतं. लाहोर पर्यंत मराठ्यांनी पूर्ण प्रदेश हा घोड्याच्या टापाखाली आणला होता. साबाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, किती मोठी नावं. महादेव शिंदे, या कर्मभूमीने, या मातीनं संपूर्ण महाराष्ट्राला स्वराज्याला छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. पण ते उत्तर भारतात पूर्णपणे पसरवण्याचं काम किंवा आपल्या
हातामध्ये घेण्याचं काम या शिंदे परिवारांनी, विशेषतः ग्वाल्हेरचे शिंदे आणि ज्यांच्या ज्या मातीतून आहेत, ही कनेरखेडच्या भूमीनं अतिशय महत्वाचं तिने केलेलं आहे काम. आणि म्हणूनच या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना कनेरखेड ही भूमी आम्ही निवडली. आम्ही माननीय सरपंच साहेबांशी चर्चा केली आणि चर्चेतून त्यांची खूप मोठी साथ लाभली. विशेषतः कनेरखेडचे ग्रामस्थ मंडळी आणि महाराष्ट्रातील शिंदे परिवार. खरंच म्हणजे मी ही फक्त संकल्पना मांडली आहे. मी या ठिकाणी फक्त मी संकल्पना मांडली, पण ही संकल्पना अस्तित्वात आणण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी फक्त कारणीभूत आहे हे लक्षात घ्या. आणि मागच्या वर्षी जो आपण सुरुवात पानिपत शौर्य दिनाला इथून सुरुवात केल्यानंतर पहिलं जे आपल्याला म्हणजे हा कार्यक्रम यशस्वीरित्याने पूर्ण करण्यासाठी साथ लाभली ती म्हणजे पानिपतकार विश्वास पाटील साहेबांची. विचार करा, कुणाला अवेलेबल होत नाहीये. पण ज्यावेळी ती म्हणाले, मी म्हणालो त्यांना की साहेब, कनेरखेडला आपण पानिपत शौर्य दिवस करायचा आहे. महाराष्ट्रात कुठेच शौर्य दिवस, पानिपत शौर्य दिवस होत नाहीये, तर आपण तो करूया. तर निश्चितपणाने म्हणले, महेश मी आहे. आणि जयदीप शिंदे साहेब माहिती आहेत, 9:30 वाजता ते सातारामध्ये होते. 11, 11:30 वाजता कार्यक्रम होता. ज्या तडपेने इथपर्यंत पोहोचले होते, म्हणजे त्यांना माहित होतं ही शौर्यभूमी, या माती नेमकी काय आहे आणि या मातीनं काय पराक्रम संपूर्ण भारतामध्ये गाजवलेला आहे. आणि म्हणूनच त्या मागच्या शौर्य दिनानिमित्त ते उपस्थित राहिले प्रमुख वक्ता म्हणून. आणि आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आपण घेत असताना थोडस कोरोनाच्या वैश्विक महामारी किंवा आपण रोगराईचं जे शासकीय नियमावलीचं पालन करत हा कार्यक्रम होईल किंवा नाही, किंवा शासनाचं याच्यामध्ये आडकाठी होऊ शकते का, म्हणजे गेली 8 दिवस आम्ही एकामेकाच्या फॉलोअप मध्ये आहोत. परिस्थिती काय आहे नेमकी, कारण पोलिसांचं परमिशन, जिल्हाधिकारीची परमिशन अत्यावश्यक होती, तरी त्यांनी परमिशन दिली आणि हा कार्यक्रम हा छोटे काय ना मर्यादित स्वरूपाचा आपण पार पाडला. आणि आपण या कार्यक्रमाला भरपूर साथ दिली. अशीच साथ निश्चितपणाने भविष्य काळात तुम्ही द्याल. आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पानिपत नंतर हा कनेरखेडला होणार आहे. आणि हा कार्यक्रम फक्त कनेरखेड शिंदे परिवाराचा नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्राचा हा कार्यक्रम असणार आहे. सगळे सरदार मंडळी जे पानिपतावरती कामे आलेले आहेत, त्या सगळ्यांचा सहभाग पुढील वर्षी यामध्ये राहणार आहे. निश्चितपणाने खूप यशस्वी कार्यक्रम आपण ह्याच्याही खूप चांगला, मागच्या वर्षी पहिलंच वर्ष होतं, खूप छान पद्धतीने झाला, पण त्याच्याही पेक्षा खूप सुंदर, जसं साहेबांनी मला सांगितलं आता प्रास्ताविकात बोलले की खूप सुंदर रीतीने आपण पुढच्या वर्षी नियोजन करू आणि निश्चितपणाने हा यशस्वी आपण हा कार्यक्रम करू. मी जास्त वेळ घेत नाही, कारण उन्हाचा झटका फार आहे, तर माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेशजी. आपण अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे निश्चितपणे आम्हा ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्या ह्या इच्छेला पूर्णत्वाकडे नेण्याचा नक्की आपण प्रयत्न करू. प्रास्ताविकातच खरं तर विश्वास पाटलांचा उल्लेख होणं गरजेचं होतं, कारण ज्याने पानिपत घडवला ते इतिहासकार, इतिहासामध्ये शहीद झालेले वीर आणि त्यांचा इतिहास ज्याने आपल्यापर्यंत पोहोचवला ते विश्वास पाटील, त्यांनी या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ लावलेली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नक्की वाढणार आहे. या ठिकाणी ऊन वाढत चाललंय, आपण कार्यक्रम अत्यंत छोट्या पद्धतीने करत आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले पानिपत से आए हुए मराठा उत्थान समिति के समन्वयक आदरणीय रामनारायण जी मराठा, आपसे मैं विनती करता हूं कि आप अपने मौलिक विचार हमारे श्रोताओं के सामने रखें. अगर हो सकता है मराठी में तो ठीक है, अगर हिंदी में बोले तो भी आपका स्वागत है. पावन और पवित्र धरती
धरती कनेरखेड़ को मैं सादर प्रणाम करता हूं। योद्धाओं की धरती, योद्धाओं की जननी, इस कनेरखेड़ भूमि को मैं सादर प्रणाम करता हूं, कोटि कोटि प्रणाम करता हूं। आप सबकी अंतरात्मा में बसे हुए देव पुरुष विश्व आत्मा छत्रपति शिवाजी महाराज को पानीपत के मराठी की तरफ से कोटि कोटि प्रणाम। साथियों, दोस्तों, यहाँ पर उपस्थित जितने भी मेरे भाई, मेरे बुजुर्ग, आदरणीय सम्मानित व्यक्ति, उन सभी को पानीपत के मराठा समाज की तरफ से और शौर्य दिवस की तरफ से हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शौर्य दिवस आज भारत में कई जगह मनाया जा रहा है, पानीपत, कनेरखेड़ और अब की बार बेलगाम में भी मनाया जा रहा है, यानी कि 3 जगह। पानीपत शौर्य दिवस केवल कनेरखेड़ का ही नहीं, भाई साहब कह चुके, ये पूरे भारत का है, महाराष्ट्र का भी नहीं। आज तक हमारे मराठा भाई सोचते होंगे कि मराठा केवल महाराष्ट्र में है, नहीं, मराठा पूरे भारत में है। भारत से बाहर नेपाल, भारत से बाहर मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, सिडनी, कैलिफोर्निया, न जाने कितनी कितनी जगह पे आज मराठे बसे हुए हैं। और यह कार्यक्रम जहां जहां हमारी समिति काम कर रही है, महेश भाई के माध्यम से, हमारे माध्यम से, वहां हर जगह यह कार्यक्रम मनाया जा रहा है। तो ये बहुत ही सौभाग्य की बात है। धरती के वो महान योद्धा जो अपने घर न बैठ के पानीपत लड़ने के लिए गए, क्यों गए, क्या जरूरत थी, क्या आवश्यकता आन पड़ी उन योद्धाओं को अपनी धरती छोड़ के, अपना राज्य पाट छोड़ के वो वहां क्यों गए? यहां रह सकते थे। अन्य भारत के राजाओं ने धरती माता से अपना नाता तोड़ लिया और दुर्रानी अहमद शाह अब्दाली, जो अफगानी लुटेरा, नीच, क्रूर और आतंकी शासक, वो भारत की अस्मिता को लूट रहा है। 3-4 बार वो लूट चुका। 1739 से लेके और 1761 तक नादिर शाह से और अहमद शाह अब्दाली दुरानी तक भारत लूटता रहा, किसी के कानों में जून तक नहीं रही। तब यहां महाराष्ट्र की धरती से छत्रपति शिवाजी महाराज की चेतना, वीर मराठा इस धरती से वहां जाकर युद्ध लड़ते हैं और किन परिस्थितियों में लड़ते हैं। 0 डिग्री तापमान, आज भी पानीपत का 4 डिग्री तापमान है और धुंध भी बहुत ज्यादा है, फिर भी कार्यक्रम चल रहा है। कोरोना काल है, किसान आंदोलन में हमारे बहुत सारे भाई गए हुए हैं, उसके बावजूद भी चालू है। उस खून को सुखा देने वाली ठंड में अपने मराठा योद्धा युद्ध से पहले ही हजारों संख्या में अपनी जान गंवा चुके थे, निमोनिया के कारण मर चुके थे, भूख के कारण 9-10 दिन से तड़प रहे थे। अपने जो लाल कलर के बैल और घोड़े ठंड में मर चुके थे, उसके बावजूद भी दोपहर तक ऐसा निर्णायक युद्ध लड़ा, अब्दाली देखता ही रह गया। अब्दाली ने वो युद्ध अपनी किताबों में लिखा कि ऐसा युद्ध मैंने, ऐसा खून खराबा और ऐसा मैंने अपना उजाड़ कभी नहीं देखा। अहमद शाह अब्दाली कहते हैं कि इस युद्ध का वो परिणाम जो मराठाओं ने दिखाया, जो पराक्रम, जो शौर्य उन्होंने दिखाया, मैंने कभी जीवन में नहीं देखा। अब मराठा युद्ध हार जाते, बहुत सारी इसकी कहानियां हैं, बहुत लंबी हो जाएगी, लेकिन अब्दाली क्या कहता है? अब यह युद्ध लड़ने के बाद इस जीवन में मैं अकेला बचा हूं, मेरे भाई, मेरे बंधु, मेरे रिश्तेदार, मेरे बेटे, कोई भी मुझे कंधा देने तक नहीं रहे हैं। मराठाओं का ऐसा पराक्रम जिसने मुझे अकेला जिंदा छोड़ा है। तो ये ऐसा महान युद्ध था, छोटी सी संख्या में होते हुए भी ऐसा पराक्रम दिखाने वाले उन महान योद्धाओं को आप सभी एक बार अपनी जगह खड़े होंगे ताकि हम 30 सेकंड के लिए उनको प्रणाम कर सके। अपनी अपनी जगह पे सभी खड़े हो। उन योद्धाओं को प्रणाम करना बनता है जो इस धरती के लिए, इस राष्ट्र के लिए अपना रक्त बहा गए और उस धरती को सींच गए। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुर्भाग् भवेत्। ओम अस्तो मा सद्गम्ये तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय। ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। उन विश्व आत्माओं को कोटि कोटि प्रणाम। और पानीपत के मराठा राम नारायण की तरफ से भी आप सभी को नमन। जय शिवराय। माँ भवानी जगत जननी जगदम्बा और आदि शक्ति स्वरूपिणी माँ जिजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद आप सभी महान आत्माओं के वंशजों पर पड़ता रहे। कोटि कोटि नमन, सादर प्रणाम। धन्यवाद राम नारायण जी, आपने सारा माहौल एक अलग किनारे पर लाकर खड़ा कर दिया। इस दिल से निकलने वाली एक छोटी सी ललकारी उन शहीदों तक आपने पहुंचाने का बहुत बड़ा काम यहाँ पर आपने कर दिया है। खऱ्या अर्थानं कणेरखेडवासियांचा आणि इथं जमलेल्या सर्वच उपस्थितांचा भावनिक जो विषय आहे, आपल्या हृदयामध्ये या शूरवीरांच्या असलेल्या जी जागा आहे त्याला कोटी कोटी वंदन करत आपण या ठिकाणी आपलं जे मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद। या ठिकाणी मी विनंती करतो की गोव्यावरून आलेले मराठा महासंघाचे समन्वयक माननीय BM चौगुले आपण अगदी कमी वेळामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करावं, कारण ऊन खूप लागतंय। जय शिवराय, जय जिजाऊ। वीरांना जन्म देणाऱ्या या भूमीत प्रणाम आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या आमच्या वीरांना अभिवादन। आजच्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उपस्थित बंधू, माझे मित्र, त्या सर्वांना माझा जीवाभावाचा नमस्कार। मित्र, आम्ही गोव्यात बघत असतो की गोव्या बाहेरून येणारी मराठा व्यक्ती, मी दुसऱ्या लोकांचं नाही बोलणार, गोवा म्हणजे काय समजत असते। या भूमीमध्ये सर्वजण बोलणारे पानिपत बद्दल बोलतील, मी त्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करेन। गेली 4 दिवस मी आणि महेश सर संस्कार दिन म्हणून साजरा करण्यासाठी पन्हाळा, मलकापूर, बेळगाव आणि नांदेड अशा कित्येक ठिकाणी फिरत आहोत। 12 जानेवारी ही जिजाऊंची जयंती। खरं म्हणजे आम्हाला सर्वांना परकीय आक्रमणापासून मुक्त करण्यासाठी ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, त्या शिवरायांचं जर स्मरण करायचं असेल तर अगोदर कशाचा विचार करावा लागेल। आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत, आमचे नेते, साहित्यिक सर्वजण बोलत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्याचं जर सुराज्य करायचं आहे तर घरोघरी शिवबा जन्माला आला पाहिजे। पण मला वाटत नाही हे शक्य आहे म्हणून। सद्यस्थितीमध्ये तरी हे कदापि शक्य नाही, कारण छत्रपती शिवराय हे फक्त जन्माला आले नव्हते, तर जिजाऊंच्या पोटी जे बाळ जन्मलं होतं त्या बाळाला जिजाऊंनी सद्य परिस्थितीची माहिती दिली, त्याला संस्कार दिले आणि त्याच शोभानी नंतर स्वराज्य घडविलं। आणि जोपर्यंत अशा जिजाऊ आम्ही घरोघरी घडवू शकत नाही
तोपर्यंत शिवबा जन्माला येणं शक्य नाही. म्हणून मला एक विनंती आहे आयोजकांना. आम्ही काल बेळगावात एक कार्यक्रम घेतला, जवळपास 8,000 लोक तिथं उपस्थित होते. विश्वास पाटील सरांना आम्ही आमंत्रित केलं होतं, पण त्या 8,000 समुदायामध्ये कमीत कमी 4,500 ते 5,000 आमच्या माऊली होत्या. आणि कुटुंबाला, समाजाला आणि देशाला जर घडवायचं असेल तर घरातील आई पहिल्यांदा घडली पाहिजे. म्हणून आम्हाला जर पुढे जायचं असेल तर आमच्या मुलींची, आमच्या सहचारिणींची आणि आमच्या आईची साथ आम्हाला ठेवावी लागेल. म्हणून मी एक विनंती करतो की या कार्यामध्ये याच्या पुढं आमच्या भगिनींना, मातांना सुद्धा सहभागी करायचा प्रयत्न करावा. आणखी 1-2 मिनिटं. मी गोव्यातून आलोय. सर्वांना गोवा म्हणजे काय वाटतं? समुद्रकिनारे, दारू, मच्छी आणि फॉरेनहून येणारे हिप्पी. पण बंधूंनो, नाही, गोव्याची ओळख ही नाही. तो दुय्यम गोवा आहे. तुम्ही जर गोव्यात येता तर मला वाटतं इकडून येताना तुम्ही वाया बेळगाव जाता तर पहिल्या गोव्याच्या फोंडा शहरात तुम्ही प्रवेश करता. फोंडा शहरात गेल्यानंतर अवघ्या 200 ते 300 मीटरवरती तुम्हाला एक टेकडी लागेल. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. तर ती जागा म्हणजे काय? तर ज्यावेळेला पोर्तुगीजांनी तिथं अत्याचार चालू केले त्यावेळेला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज तिथं पोहोचले आणि तिथून त्यांनी त्या टेकडीवरती गेले आणि त्या टेकडीवरून त्यांनी फरमान सोडलं की तुम्ही आता स्वराज्यात आलाय. त्यामुळं त्या पोर्तुगीजांना घाबरायचं कारण नाही आणि म्हणून त्यांनी तिथं भगवा झेंडा रोवला. ज्या जाग्यावरून, ज्या टेकडीवरून छत्रपती संभाजी महाराजांनी आमच्या समाजाला फरमान काढलं, धीर दिला आणि तिथं भगवा झेंडा म्हणजे गुढी रोवली, त्या जागेला फर्मागुडी म्हणतात. पण लोकांना त्याचं महत्व आणि याचं मिनिंग पण माहित नाही. छत्रपती शिवराय ज्या वेळेला गोव्यात आले त्यावेळेला त्यांनी तिथं शिवशंभूच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, पण आमचे लोक तिथं पोहोचत नाहीत. पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी छत्रपती शिवरायांनी बेतुल इथं किल्ला बांधला, पण तिथे लोक आमचे पोहोचत नाहीत. म्हणून मित्र, गेली 11 वर्ष मराठा मंडळ आमच्या संस्थेकडून गोव्या बाहेरून येणाऱ्या मराठ्यांना गोवा म्हणजे काय, तर गोवा म्हणजे शिवशंभूंचा इतिहास, गोवा म्हणजे शिवगोमंतक, हे आम्ही देशभर नाही तर जगभरात पोचवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला माझी विनंती आहे. काल आम्ही पन्हाळ्याला होतो. पन्हाळ्याला सर्वजण कोल्हापुरात तुम्ही फिरत असताना म्हणतात की ताराबाई पार्क, ताराबाईचा पुतळा. पण आम्ही काल भावना व्यक्त केली, ताराबाई म्हणू नका म्हणून सांगितलं. तारा राणी आईसाहेब म्हणा, कारण त्याने आमच्यासाठी तो पराक्रम केलाय. बाई म्हणजे फक्त दिसण्यावरती असते आणि आई म्हणजे आत्म्यात असण्यावरती असते. म्हणून जसं जिजाऊला आपण संबोधतो जिजाऊ म्हणून, तसं ताराऊना सुद्धा ताराऊ म्हणून संबोधायचं आपण काल निश्चय केला. म्हणून मित्र, मला एक विनंती आहे. आज जसं आम्ही गोवा म्हणजे इंग्लिश कल्चर नाही तर शिवशंभूंचा इतिहास म्हणजे शिवगोमंतक हे जगाला ठासून सांगतोय, तसं या भूमीचं महत्व जगातल्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं तुमचं काम आहे आणि पुढच्या 3 वर्षामध्ये ते बघायला आम्ही निश्चित येऊ. धन्यवाद. धन्यवाद चौगुले साहेब. आपण या ठिकाणी जो गोव्याचा एक वेगळा इतिहास आमच्या समोर मांडला. खरं तर या महाराष्ट्राचं आणि गोव्याचं ज्यावेळी एकत्रीकरण होतं आणि नंतर पोर्तुगीजांनी सत्ता आल्यावर गोवा मुक्तीसाठी जी लढाई सुरू झाली ती याच अस्मितेतून रायटर फाइटर बनले होते. म्हणजे ज्यांच्या हातात लेखणी होती, उन्होंने अपने हाथ में तलवार लिखकर तलवार पकड़कर तकदीर लिखना शुरू कर दिया था. तब जाके पोर्तुगीज वहां से निकल पड़े थे.
तर असा ह्या गोव्याचा इतिहास आणि तुम्ही जी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली, चौगुले साहेब तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला अभिवचन देतो की आज कणेरखेडच्या या मातीला तुमचे पाय लागले आहेत, इथून तुम्ही आशीर्वाद घेऊन जाणार आहात. निश्चितपणे पुढच्या पानिपत शेवट दिवसापर्यंत तुमची इच्छा पूर्ण झालेली असणार आहे. यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन अत्यंत अल्प काळामध्ये हा कार्यक्रमाचं सगळं संयोजन केलं आणि कुणाला बोलवायचं तर घरचाच माणूस, हक्काचा माणूस म्हणून आम्ही सहज आमदार महेश शिंदे साहेबांना फोन केला आणि एका फोनवर ज्यांनी यायचं कबूल केलं हे खऱ्या अर्थानं शिंदे आहेत. कारण शिंदेच्या कार्यक्रमाला नाही म्हणण्याचं त्याचं धाडस होत नाही, तोच शिंदे इतिहासामध्ये मोठा झालेला आहे. या शिंदेच्या विनंतीला मान देऊन आज इतकी व्यस्तता असताना सुद्धा आमदार साहेब आपण या ठिकाणी आलात. आपणा या सर्व कणेरखेडवासियांच्या वतीनं आपणा या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आज पानिपत शौर्य दिन 14 जानेवारी 2021 आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. मला कालच आमच्या ॲडव्होकेट शिंदेचा फोन आला. दादा म्हणाले तुम्ही कसल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला आलं पाहिजे. खरं तर ग्रामपंचायतीचे इलेक्शन चालू आहेत, पण आयुष्यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. जर आपण आपल्या पूर्वजन्मात जर विसरणार असू, आपला इतिहासच जर विसरणार असू, तर तुमच्या जीवनाला कुठलाच अर्थ शिल्लक राहत नाही. म्हणून कसल्याही परिस्थितीत याचा निर्णय या ठिकाणी घेतला. या माझ्या सर्व पूर्वजांना मी या ठिकाणी शतशः नमन करतो. पानिपतवरून आलेले रामनारायणजी मराठा, खरं तर मराठ्यांबद्दल किती प्रचंड आदर त्यांच्या मनात आहे. आमचे बांधव त्या ठिकाणी राहून सुद्धा मराठ्यांची अस्मिता जपतात. मी त्यांना तर खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रम सुरुवात करण्यासाठी त्यांनी आमच्या सर्व बांधवांना चालना दिली, प्रेरणा दिली. ते महेशजी पाटील, संदीपभाऊ पोल, शस्त्रास्त्र संग्रहालय संपूर्ण भागामध्ये जे पसरवत आहेत. आमच्या खटावला पण आम्ही त्यांचा एक कार्यक्रम घेतला होता. ते गिरीजी जाधव, बापू क्षीरसागर, रवींद्र चव्हाण, शेखर शिंदे, BM चौगुले, स्वाती पिसाळ मॅडम, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव, शिवसेना प्रमुख आमचे राहुलदादा बर्गे, देवशिला मॅडम, प्रवीण सावंत, संग्रामजी शिंदे आणि या गावचे सरपंच ऋषिकेश गवळी, उपसरपंच केशव शिंदे, लोकनियुक्त सरपंच संजयजी शिंदे आणि सर्वच मान्यवर. खरं तर ऊन फार झालंय. आपला इतिहास खूप चांगला आहे. आपण नशीबवान आहोत. आपण या कुळात जन्म घेतला. जन्म सुद्धा मिळायला खूप पुण्य लागतं. कुठल्या कुळात जन्म घेता, एखाद्या चांगल्या कुळात जन्म घ्यायला सुद्धा खूप पुण्य लागतं. तसंच मी पण फार नशीबवान आहे ना, आपण सगळेच नशीबवान आहोत की आमच्या पूर्वजांची पुण्य एवढी प्रचंड मोठी आहे. त्यांनी या राष्ट्रासाठी, या भूमीसाठी स्वतःचे देह सुद्धा ठेवायचा विचार केला नाही. अशा वीरांच्या कुळात आपण जन्म घेतला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आत्ताच चौगुलेंनी या ठिकाणी सांगितलं, अत्यंत मार्मिक सांगितलं. फक्त इतिहास उभवून चालणार नाहीये, तर त्या इतिहास आपण खरोखर त्या इतिहासातले लोक जसे जगत होते, आमचे पूर्वज जसे जगत होते, तसं खरोखर आम्ही जगतोय का? महर्षी शिंदेची जी ताकद सांगायचं, एक लोटा असा सहज ते, आमची आई सांगायची लहानपणी, एक लोटा असा ते सहज पूर्णपणे त्याचा चुरा करायचे. तसे लोटे आमच्याकडे घरात येतात. उचलताना अवघड जातं. 1.5 किलोचं एक लोटा आहे आमच्या वाड्यामध्ये अजूनही आमच्या. आम्हाला उचलताना लहानपणी तर असा कसा तरी धरावं लागायचे, 8-8 जाता लोटे. हे असे एका मुठीमध्ये ते
पण तीच आमची जर आत्ताची पिढी जर व्यसनाधीन होणार असेल, तीच आमची जर पिढी त्या बारमध्ये दिसणार असेल, तर मग हा इतिहास सांगण्याचा त्यांना अधिकार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांनी एकत्र येऊन पहिल्यांदा व्यसनमुक्ती राबवली पाहिजे. सुसंस्कारित पुढची पिढी घडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आमच्या पुढील पिढीच्या मनामध्ये एक चांगले संस्कार, राष्ट्रभक्तीचे संस्कार या ठिकाणी रुजवले पाहिजे आणि याचं काम माता करतील. त्यासाठी मार्गदर्शन शिबिरं घेतली पाहिजेत. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आता ॲडव्होकेट विजय शिंदेंना मी बोलता बोललो, खरं तर इथं आल्यानंतर आपले जे स्वाभिमानी, आपला जो स्वाभिमान आहे, आपली जी प्रतीक आहे, त्याचं त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत जतन झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही करायला जमेल तेवढी पूर्ण मदत येत्या 4 वर्षात करणार. इतिहासकार आमचे पाणीपतकार विश्वजी शिंदेंना तुम्ही घ्या, तो बाकीचा विश्वजी पाटील आहेत किंवा बाकी तुम्ही सगळे एकत्र या, च्या गावातले काही प्रमुख घ्या, अजून इतिहासकार बोलवा. तुम्ही एक मास्टर प्लॅन करा. कारण आता ते पाहिलं आम्ही, त्या समाधीच्या वरच्या विटा दिसायला लागल्या, ते कधीही एखादा मोठा पाऊस आला तर पडू शकतात. ते जतन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ते जतन वास्तू करायचे असतील तर त्याला लागणारा निधी आम्हाला सांगा, तो निधी उभारायचं काम या ठिकाणी करेल. मी एकनाथ शिंदे साहेबांना पुढच्या वेळेला नक्की घेऊन येतो. आमचे नेते फार मोठी ताकद आहे आणि त्यांना आपल्या सातारा जिल्ह्यातले आपल्यातलेच फार मोठी ताकद आहे त्या व्यक्तीची आणि दानशूरता पण फार मोठी आहे त्यांची. आम्ही सगळे एकत्र बसू, आम्ही पाठीमागे राहून जी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला देण्याचं या ठिकाणी आम्ही वचन देतो. पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या या प्रयत्नांना सद्गुरू भगवंत या ठिकाणी यश देवोत आणि हा शौर्य दिन, पानिपतचा शौर्य दिन, हा संपूर्ण देशाचा शौर्य दिन व्हावा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.